श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, मोबाईल असो, कार असो, कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा संरक्षण क्षेत्र, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे ती म्हणजे सेमी कंडक्टर चिप. भारताची या क्षेत्रात बाहेरच्या देशांवर अवलंबून राहण्याची स्थिती बदलण्यासाठी आता सेमिकॉन 2.0 ला केंद्र सरकारनं नुकतीच 1,27,500 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह मंजुरी दिली. या योजनेत चिप डिझाईन, संशोधन, उत्पादन, ॲडव्हान्स पॅकेजिंग आणि कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर देण्यात आलाय. भारत केवळ चिप्सचा ग्राहक न राहता स्वतःच्या गरजांसाठी तंत्रज्ञान निर्माण करणारा आणि जगाला चिप्स निर्यात करणारा देश कसा बनेल याचा आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत. श्रोते हो, भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्थेविषयीच्या भूमिकेबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनचे सीईओ प्राध्यापक डॉक्टर अरविंद शाळीग्राम यांनी माहिती दिली. सेमीकंडक्टर क्षेत्र हे अतिशय चॅलेंजिंग असं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये रोज नवीन डेव्हलपमेंट्स होत आहेत. गेल्या साधारण 60-70 वर्षांमध्ये नव्या प्रकारच्या मायक्रोचिप्स डेव्हलप झालेल्या आहेत जगभरामध्ये अर्थातच. आणि भारतामध्ये या प्रकारच्या चिप्स तयार होण्याच्या दृष्टिकोनातून काही फार मोठा प्रयत्न केला गेला नव्हता. काही प्रमाणात चिप मॅन्युफॅक्चरिंग हे छोट्या मोठ्या चिप्सच्या लेवलला आत्तापर्यंत होत आलं. आज जी काही आवश्यकता आहे म्हणजे सेमीकंडक्टर मिशन जे सुरू झालेलं आहे भारतामध्ये, सेमीकंडक्टर 2.0 महिनाभरापूर्वी अनाऊन्स करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्याचा जो काही उहापोह करायचा असेल तर आपल्याला असं दिसेल की याच्यामध्ये एकतर डिझाईन ही महत्त्वाची गोष्ट आहे, मटेरियल्स आणि त्याच्यावरचा झालेला रिसर्च ही दुसरी गोष्ट आहे, आणि त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट जे आहेत ही इक्विपमेंटसुद्धा खूप इनोव्हेटिव्ह आणि प्रिसिजन इक्विपमेंट ही आपल्याला इथे लागणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं या सगळ्यांचं म्हणजे रिसर्च, इनोव्हेशन आणि इक्विपमेंट यांचं खूप महत्त्व आपल्याला दिसेल. श्रोते हो, विद्यापीठं, संशोधन संस्था यांची या क्षेत्रासाठीची भूमिका याबद्दल डॉक्टर शाळीग्राम यांनी माहिती दिली. सेमीकंडक्टर इकोसिस्टमच्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर विद्यापीठं, वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन संस्था आणि इंडस्ट्री यांचा एकमेकांना पूरक असा रोल आहे. विद्यापीठं अशा परिसंस्था आहेत की जिथे तरुण विद्यार्थी नवीन असे बॅचनी येत आहेत आणि त्या सगळ्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना मोटिवेट करून त्यांना आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पाठवतो. त्याच्याच जोडीला ज्या राष्ट्रीय पातळीवरच्या संशोधन संस्था आहेत त्या संशोधन संस्थांमध्ये सरकारी इन्व्हेस्टमेंटमुळे मोठ्या प्रमाणावर फॅसिलिटीज तयार झालेल्या आहेत. आणि इंडस्ट्रीज ह्या मॅन्युफॅक्चरिंग करणं किंवा त्याचं जे काही कमर्शियलायझेशन करणं यासाठी कार्यरत आहेत. आणि या तिन्ही परिसंस्था एकमेकांना पूरक अशा आहेत आणि खूप महत्त्वाची सहकार्य त्यांच्यामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे मुख्यतः आता आपण जर बघितलं की आपल्याकडे साधी एक छोटीशी गोष्ट आहे की आपल्याकडे स्ट्रीट लाईट्स आहेत आणि या स्ट्रीट लाईट्सचं कोऑर्डिनेशन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे स्ट्रीट लाईट्स कोणत्या वेळेला चालू झाले पाहिजेत, कोणत्या वेळेला बंद झाले पाहिजेत यासाठीच्या ऑटोमॅटिक यंत्रणा आत्ता आपल्याकडे बसवल्या जात आहेत. यांच्यामध्ये काही नवीन प्रगती करता येणार आहे का, त्यांच्यामध्ये काही नवीन डेव्हलपमेंट करता येणार आहे का, हे करण्यासाठी R&D करणं ही आवश्यकता आहे. आणि ती जी काही R&D केलेली गोष्ट असेल त्यातून जे काही डिझाईन्स तयार होतील त्याच्यावर आधारित चिप्स तयार करून घेणं आणि त्या चिप्स ज्या आहेत त्यांचा वापर करून प्रॉडक्ट्स तयार करणं हे काम इंडस्ट्रीज करणार आहेत. श्रोते हो, सेमीकंडक्टर संशोधन आणि विकास आणि संबंधित क्षेत्राची गरज याविषयी प्राध्यापक शाळीग्राम यांनी माहिती दिली. सेमीकंडक्टर क्षेत्र हे खूप चॅलेंजिंग क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही कंटिन्युइंग प्रोसेस आहे. म्हणजे तसं म्हटलं जातं की 1960 साली ज्यावेळेला पहिली मायक्रोचिप तयार झाली तिथपासनं आत्तापर्यंतच्या ज्या मायक्रोचिप्स आहेत म्हणजे आत्ता ज्या रिसेंट तयार होत असलेल्या किंवा जी नवीन टेक्नॉलॉजी नोड आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हा फरक आपोआप निर्माण झाला नाही, तो कंटिन्युअस डेव्हलपमेंटमुळे R&Dमुळे झालेला आहे. सेमीकंडक्टर 2.0 या मिशनमध्ये मुख्यतः हीच बाब लक्षात घेऊन R&Dवर खूप मोठा भर देण्यात आलेला आहे. आणि फक्त मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी वाढवणं हे पुरेसं नाही. अर्थात ती आवश्यकता आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करण्याची आवश्यकता नक्कीच आहे, पण R&D हे केलं गेलं पाहिजे. आणि स्पेशली जर भारतासारखा विकसनशील देश किंवा जो आता विकसित होऊ पाहतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रमाणावर मायक्रोचिप्सची रिक्वायरमेंट असणार आहे. म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी हा भारताचा एक लिडिंग रिक्वायरमेंट असलेला भाग आहे.
त्याच्या जोडीला संरक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी गरज आहे, मेडिकल क्षेत्रामध्ये गरज आहे, कम्युनिकेशन, एज्युकेशन, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग्ज अँड फिल्म अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री. त्याच्या जोडीला आता नव्याने जे काही क्षेत्र पुढे आलेलं आहे ते AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या सगळ्या क्षेत्रांमध्ये मायक्रोचिपची रिक्वायरमेंट प्रचंड प्रमाणावर वाढत जाणार आहे आणि त्याची डिझाईन जी आहेत ही आपापली स्वतःची डिझाईन असणं हे केव्हाही फायद्याचं असणार आहे. आता साधी गोष्ट आहे की एखादी गोष्ट समजा आपल्याला परदेशातनं विकत घ्यायची असेल तर त्यासाठी प्रचंड प्रमाणावर आपल्याला आपली गंगाजळी आहे परदेशी चलनाची ती खर्च करावी लागते. त्याऐवजी जर आपण आपल्याच देशामध्ये ते तयार करून शकलो, म्हणजे आता एका बाजूने आपण बघितलं की भारतामध्ये अनेकविध कंपन्या त्यांची डिझाईन सेंटर्स तयार करून गेले कित्येक वर्ष काम करतायत आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग स्वतंत्रपणे इतर ठिकाणी केलं जातं. आपल्याचकडचे जे तंत्रज्ञ आहेत, आपल्याचकडचे जे इंजिनियर्स आहेत, शास्त्रज्ञ आहेत, यांची बुद्धिमत्ता वापरून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स करून घेतली जात आहेत. आता ही आपण आपल्या स्वतःसाठी का नाही वापरायची? या दृष्टिकोनातनं R&D आणि डिझाईन हे जे काही आहे म्हणजे डिझाईन क्षेत्रामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या नवीन गोष्टी करण्यासाठी खूप मोठी तरतूद सेमीकंडक्टर 2.0 मध्ये करण्यात आलेली आहे. श्रोतेहो, सेमीकंडक्टर परिसंस्थेत मोठ्या कंपन्यांबरोबरच स्टार्टअप्सची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः नव्या ॲप्लिकेशन्स आणि उत्पादन विकासात त्यांना संधी आहे. आगामी काही वर्षात आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं आहे याबद्दल डॉक्टर अरविंद शाळीग्राम यांनी माहिती दिली. आपला मोठा देश आहे, एवढी मोठी लोकसंख्या आहे, तर या लोकसंख्येसाठीच्या वेगवेगळ्या गरजा आहेत आणि त्या गरजा वाढत जाणाऱ्या आहेत. तर या वाढत जाणाऱ्या गरजांच्याकडे लक्ष देऊन ही जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ इतरांनी कॅप्चर करण्याच्या आधी आपणच त्या बाजारपेठेकडे प्रॉपर विचार करून त्याचा उपयोग करून घेऊ शकलो तर आपल्याला डेफिनेटली जास्त चांगल्या पद्धतीने या सेमीकंडक्टर क्रांतीचा उपयोग करून घेता येणार आहे. तरुण उद्योजकांना आपण अशा प्रकाराने प्रवृत्त केलं पाहिजे की त्यांचं अटेन्शन हे इंटरनल फोकसवर जास्त असलं पाहिजे. एकदा आपण आपल्या गरजा सॅटिस्फाय करू शकलो तर आपण त्यांचा एक्सपोर्टच्या दृष्टीने पण विचार करू शकतो. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये आपण तेवढं कॉम्पिटिटिव्ह नॅचरली होऊ शकतो जर आपल्याकडे टेक्नॉलॉजी बेस खूप स्ट्रॉंग असेल. आणि हा टेक्नॉलॉजी बेस स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला आपली शिक्षण व्यवस्था जी आहे त्या शिक्षण व्यवस्थेमधून त्या प्रकारचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना देण्याची आवश्यकता आहे. त्यांना त्या दृष्टीने तयार करणं, चॅलेंजेस फेस करायला तयार करणं आणि नवीन प्रकारच्या कल्पना सुचण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं या दृष्टीने आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. श्रोतेहो, संशोधनातून तयार होणाऱ्या तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतर करणं आणि भारतीय बाजारासाठी आवश्यक चिप्स भारतातच विकसित करण्याबाबत माहिती घेणं गरजेचं आहे. भारतासाठी सेमीकंडक्टर क्षेत्राचं महत्त्व आणि त्याची गरज काय हे जाणून घेऊया या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या बिझनेस सोल्युशन्सचे समन्वयक मनीष पाटील यांच्याकडून. मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारतात केवळ चिप्स तयार होणं पुरेसं नाही. त्या चिप्सवर आधारित प्रॉडक्ट सुद्धा भारतातच डिझाईन आणि डेव्हलप होणं खूप आवश्यक आहे. कारण भारतीय ग्राहकांच्या गरजा, वापरायची परिस्थिती आणि किमतीबाबतची संवेदनशीलता ही ॲक्च्युअली इतर देशांपेक्षा खूप वेगळी आहे. आणि त्याच्यामुळं भारतात एखादं इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट धूळ असेल, उष्णता असेल, ह्युमिडिटी असेल, व्होल्टेज फ्लक्च्युएशन असेल, कमकुवत इंटरनेट कनेक्शन असतं, तर याच्यामध्ये सुद्धा हे वर्कआउट होणं अपेक्षित आहे. सो आपण जर परदेशातून तयार केलेल्या चिप भोवती जर आपला प्रॉडक्ट बनवला तर त्याला अनावश्यक फीचरची पण आपल्याला किंमत द्यावी लागेल आणि त्याच्याऐवजी जर आपण भारतीय ॲप्लिकेशननुसार चिप आणि प्रॉडक्ट एकत्र डिझाइन केलं तर कॉस्ट, पॉवर कन्झम्पशन आणि परफॉर्मन्स याचं योग्य ऑप्टिमायझेशन आपल्याला करता येईल. आणि म्हणून आपला दृष्टिकोन हा केवळ मेक इन इंडिया न ठेवता डिझाइन इंडिया आणि मेक इन इंडिया अँड सर्व्ह द वर्ल्ड असा असला तर तो आपल्यासाठी एक बेटर अप्रोच राहील. आज भारतात इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्टचे मॅन्युफॅक्चरिंग जे मोठ्या प्रमाणात वाढतंय, परंतु त्यातील अनेक क्रिटिकल चिप्स, सेन्सर्स, कंट्रोलर्स आणि कम्युनिकेशन कंपोनंट अजूनही आयात केले जातात. त्यामुळे भारताला प्रॉडक्ट असेंबल झाला तरी त्यातल्या महत्त्वाच्या इकॉनॉमिकल किंवा टेक्निकल व्हॅल्यू ही परदेशातच राहते. त्याच्यामुळं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की भारतीय बाजारासाठी आवश्यक चिप्स या आपण स्वतः डिझाइन केल्या तर आपली इम्पोर्ट डिपेंडन्सी 3 लेव्हलला कमी येईल. डायरेक्ट सबस्टिट्यूट फॉर इम्पोर्ट,
दुसरं आपलं स्वतःचं डिझाइन आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी तयार होऊ शकतील आणि मग आपलं फॉरेन लायसन्सिंगवरचं डिपेंडन्सी किंवा अवलंबित्व कमी झालं, तर मग नेक्स्ट आपल्याला सप्लाय चेन डिस्ट्रप्शन किंवा पॉलिटिकल संकटाच्या काळात आवश्यकता प्रॉडक्ट पुरवठा आपला स्वतःचा स्वतःला चालू ठेवता येईल. आणि म्हणून या दृष्टीनं भारतीय बाजारपेठासाठी योग्य चिप्स आपण स्वतः डिझाइन केल्यास आपली इम्पोर्टवरची डिपेंडन्सी कमी होऊ शकते. सेमीकंडक्टर परिसंस्थेला आपल्याकडच्या वापरानुसार असलेल्या संधी कशा आहेत याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली. डिझाइन फॉर इंडिया चिप्समध्ये केवळ चिपवरती भारताचं नाव असणं असा त्याचा अर्थ नव्हे, परंतु भारतातल्या समस्या, भारताची ऑपरेटिंग कंडिशन्स आणि भारतीय ग्राहकांची पर्चेसिंग कपॅसिटी हे लक्षात ठेवून संपूर्ण सोल्युशन तयार करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण ॲग्रीकल्चर क्षेत्रात सॉईल असेल, वॉटर सेन्सर असेल, स्मार्ट इरिगेशन कंट्रोलर असतील, सोलार पंप कंट्रोलर्स आहेत. याच्यामध्ये बऱ्याचशा संधी आहेत. हेल्थ केअरमध्ये आहेत, पोर्टेबल डायग्नोस्टिक डिव्हाइसेसमध्ये आहेत, ऑटोमोटिव्ह ईव्ही क्षेत्रात आहे. फॉर एक्झाम्पल सोलार स्वतःच्या घराच्या वरती एखादं पॅनल उभा करून त्याचं DIY किट किंवा त्याच्यामधून माझी स्वतःची सायकल, स्वतःची व्हेइकल किंवा स्वतःचं ॲग्री इन्स्ट्रुमेंट, घरातल्या काही वस्तू, इमर्जन्सी लाईट हे सुद्धा चार्जिंग करता येणं ह्याच्यासाठी सुद्धा खूप मोठा स्कोप आहे. आणि म्हणून डिझाइन फॉर इंडिया चिप्समध्ये या अशाच प्रकारच्या भरपूर संधी भारतासाठी अवेलेबल आहेत. चिप निर्मितीपासून ते ग्राहकांपर्यंत आणि निर्यातीपर्यंत भारताची क्षमता कशी वाढती आहे याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली. चिप्स डिझाइन पासून मास मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत जगातल्या जवळजवळ डिझाइन वर्कफोर्स बाकी 20% वर्कफोर्स हा भारतातून डेव्हलप होतो किंवा भारतामध्ये डिझाइन करण्याची क्षमता भरपूर आहे. इतर देशांमध्ये त्यांचे EDA टूल्स असतील, त्यांचे युनिव्हर्सिटी डिझाइन सेंटर्स असतील आणि डिझाइन लिंक इन्सेंटिव्ह आहेत. अशा ज्या योजना डेव्हलप कंट्रीजमध्ये आहेत, तशा आपल्या इकडं उपलब्ध व्हायला सुरू आहेत. कदाचित फॅब्रिकेशन क्षेत्रामध्ये आपण खूप अजून प्रगती केलेली नाही, परंतु प्रोटोटाइप डेव्हलपमेंट, कमर्शियल प्रॉडक्ट डिझाइन याच्यामध्ये आपल्याला अफोर्डेबल टेप आउट्स ॲक्सेस, पायलट प्रोडक्शन यासाठीच्या फॅसिलिटी आपल्याला वाढवाव्या लागतील. या क्षेत्रातल्या वाढत्या संधी आणि आपलं कुशल मनुष्यबळ याचं सामर्थ्य याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली. सेमिकॉन 2.0 मुळे निश्चितच भारतीय कंपन्यांना देशांतर्गत गरजांवर आधारित प्रॉडक्ट्स विकसित करून जागतिक बाजारपेठेत जाण्याची मोठी संधी निर्माण होऊ शकते. मात्र आपली स्पर्धा फक्त अत्याधुनिक आणि सर्वात लहान टेक्नॉलॉजी नोड पुरती मर्यादित ठेवायची काही आवश्यकता नाही. भारताची पहिली कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणजे आपल्याकडं उपलब्ध असलेले चिप डिझाइन आणि सॉफ्टवेअरचं टॅलेंट. दुसरं आपली स्ट्रेंथ म्हणजे ऑटोमोटिव्ह, ॲग्रीकल्चर, एनर्जी, हेल्थ केअर, टेलिकॉम आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सची विशाल डोमेस्टिक मार्केट आपल्याकडे स्वतःकडे आहे. त्याच्यामुळं एखादे प्रॉडक्ट भारतात व्हॅलिडेट आणि स्केल केल्यानंतर त्याची कॉस्ट जागतिक स्तरावरती कॉम्पिटिटिव्ह करता येणं आपल्याला शक्य होईल. आणि पुढची ताकद म्हणजे फ्रुगल इंजिनिअरिंग म्हणजे कमी खर्चात टिकाऊ आणि उपयुक्त सोल्युशन तयार करण्याची आपली क्षमता. त्याला काही वेळा जुगाड हाही शब्द वापरला जातो, परंतु भारतासाठी तयार केलेले अफोर्डेबल, एनर्जी इफिशियंट आणि रगेड प्रॉडक्ट्स कदाचित आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व, लॅटिन अमेरिकेमधील बाजारपेठात सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. आणि त्याच्यामुळं सेमिकॉन 2.0 ने इक्विपमेंट, मटेरियल, इंडियन IP, रिसर्च, स्किल्ड वर्कफोर्सवर भर दिल्यास भारतात केवळ मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन न राहता ग्लोबल प्रॉडक्ट इनोव्हेशन हब सुद्धा आपण बनू शकतो. क्षमता नक्कीच आहे. श्रोतेहो, सेमिकॉन 2.0 अनुसार भारताच्या आगामी काही वर्षात चिप निर्यातीसाठी आणि उत्पादन विकासासाठी काय महत्त्वाचं आहे याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली. पुढील 5 ते 10 वर्षात हे लक्ष्य अस्तित्वात आणण्यासाठी माझ्या मते महत्वाचं पाऊल म्हणजे ॲप्लिकेशन फर्स्ट सेमीकंडक्टर मिशन राबवणे. म्हणजे फॅब हाऊस उभारून त्याच्यामध्ये काय करायचं हे ठरवण्याबरोबरच किंवा हे ठरवण्याच्या आधी भारताला नेमक्या कोणत्या चिप्स आणि सेमीकंडक्टर बेस्ड प्रॉडक्टची आवश्यकता आहे हे जर निश्चित केलं तर ते थोडंसं बेनिफिशियल राहील. ऑफकोर्स त्याच्यासाठी फॅब हाऊस असणारच आहे, परंतु फॅब हाऊस उभ्या करत असताना गरजा आयडेंटिफाय करणं हा एक महत्वाचा घटक राहील. श्रोतेहो, ही केवळ चिप तयार करण्याची मोहीम नसून चिप क्रांतीकडून आत्मनिर्भरतेकडे आणि विकसित भारताच्या दिशेने जाणारी मोठी झेप आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले.
निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन राजश्री आगाशे.